डिस्ट्रेस हा आपला दुसरा भाग आहे, ज्याच्यामध्ये आता माझ्याकडे एक मुलगी येते आहे काउन्सिलिंगला. तर ती एका ब्रेकअपमधून जाते आणि तिच्या साथीदाराबरोबर ब्रेकअप झाला. 2 महिने झाले आहेत आणि ती आत्ताच्या सेशनला आली आहे, कारण ती त्या दुःखातून बाहेर पडत असताना तिला तिचा मित्र दिसला एका दुसऱ्या मुलीबरोबर आणि त्यामुळं तिच्या या सगळ्या त्रासामधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नांना आता खीळ बसलेली आहे आणि तो मुद्दा आता काउन्सिलिंगमध्ये डिस्कस होतोय. आत्ता जो त्रास तुला नव्याने होतोय त्याच्याबद्दल. ही जी घटना घडली, ज्याला आपण ट्रिगर म्हणूया, की त्या मित्राला तू दुसऱ्या एका मुलीसोबत पाहिलंस. ह्या ट्रिगरचा तुझ्यावरती का बरं जास्त इम्पॅक्ट झाला असावा? काय वाटतं तुला? म्हणजे सर असं डोक्यात यायला लागलं, की तो तर पुढे गेला ना आयुष्यात. म्हणजे ती मुलगी आहे आता त्याच्यासोबत आणि तो खुश होता आणि माझं तिथेच अडकलंय सगळं. मी कुठे चाललीये? मी कुठेच नाही गेलेले. माझं आयुष्य तिथेच अडकून आहे ना. ते बघून माहित नाही, खूप विचित्र वाटलं. खूप विचित्र वाटलं मला. विचित्र वाटणं म्हणजे काय, त्याच्याकडे आपण येऊयाच. पण काय दिसतंय ते बघा. घडलं काय, की तुझ्या मित्राला तू दुसऱ्या त्याच्या मैत्रिणीसोबत पाहिलंस. हो. वास्तवामध्ये एवढंच घडलं. परंतु त्याच्यानंतर आपल्या मनामध्ये विचाराची आणि भावनांची एक मालिका चालू झाली. हो. आता ते जे विचार आहेत ते आपल्याला त्रास देत आहेत खूप. आणि ते जे विचार आहेत ना, त्यांना आपण थोडंसं जरा आता विभागायचा प्रयत्न करूया, की त्रास देत आहेत. हो, हो. पण आता त्रास नेमका कशाचा होतोय ते जरा शोधूया. ओके. बरं. तर आपण असं म्हणू, की त्यातले काही विचार होते ना, ते तुझ्याबद्दलचे होते. हो. काही विचार त्याच्याबद्दलचे होते आणि काही विचार लाईफच्या बद्दलचे होते. हो. आपण त्यातलं ना, तुझ्याबद्दल सगळ्यात त्रास तुला देणारा विचार कोणता होता? असं जर बघितलं तर तुला काय दिसतं? म्हणजे तो पुढे गेला आयुष्यात. मी इथे अशी अडकून राहिलीये आणि म्हणजे मी थांबलेच ना. माझं संपलंच सगळं. ओके. आपण तुझे शब्द घेऊ. तो पुढे गेला आहे. हो. म्हणजे त्याने नेमकं काय केलं असावं? अशी व्यक्ती जिला आपण पुढे गेला आहे असं म्हणतो. त्यात तो बाजूला ठेवू आपण. आपण म्हणू ना, एखादी व्यक्ती दुःखातून सावरून पुढे गेली आहे, असं आपण कधी म्हणतो? म्हणजे त्याला सगळं ते मे बी मॅनेज करणं जमलंय. आता ना, त्याला हा भाग काढून टाकू. त्या व्यक्तीला मॅनेज करणं जमलंय. हो. काय मॅनेज करणं जमलंय? ब्रेकअप मॅनेज करणं जमलंय. ओके. कुठल्या पातळीवरती मॅनेज केलं त्या व्यक्तीनं? कोणत्या लेव्हल्सला मॅनेज केलं? म्हणजे तो दुःखी नाहीये. त्याला नवीन पार्टनर आहे. बघा, त्याच्या वागण्यामधून दुःख खूप दिसत नाहीये. हो. त्यानं त्याच्या आयुष्यातले किंवा नातेसंबंधातले वेगळे पर्याय काढायला सुरुवात केलेली दिसते. बघा, मी तो कडून थोडा बाहेर पडतोय आणि कोणतीही व्यक्ती जेव्हा बाहेर पडते, 2 गोष्टी आपल्याला मिळाल्या, की त्या व्यक्तीनं स्वतःचं दुःख आता कसं दाखवायचं नाही किंवा ते दुःख असताना सुद्धा जगण्याच्या इतर भागांच्याकडे कसं लक्ष द्यायचं, हे त्या व्यक्तीनं स्वतःला सांगितलेलं आहे. जीवन आहे ते पुढे चालत राहणार आहे, तर मला वेगवेगळे पर्याय शोधले पाहिजेत, हे ती व्यक्ती स्वतःला सांगते. आणखीन काय करायला पाहिजे त्या व्यक्तीनं पुढे जाण्यासाठी? आणि आता आपण म्हणूया, आणखी काय करायला पाहिजे कोणत्याही व्यक्तीनं पुढे जाण्यासाठी? पुढे जाण्यासाठी मला असं वाटतं, की म्हणजे अजून काय करता येईल आणि तिथेच न अडकून बसण्यासाठी. म्हणजे पर्याय काढल्याशिवाय अडकून बसण्याची भावना जाणार नाही. मे बी. मग पर्याय जे आपल्याला काढायचे हो. ते काही वर्तनाचे असणार, हो. काही भावनांचे असणार, काही विचारांचे असणार. आता ना, हे आपण कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत बोलतोय.
हो. म्हणजे हेच कुणाला लागू पडू शकतं? मलाही. हा, अच्छा. हे तुलाही लागू पडू शकतं, मलाही लागू पडू शकतं. दुःखातून ओ. बाहेर पडायचा प्रयत्न करणाऱ्या सगळ्यांना लागू पडू शकतं. ओ. हं? म्हणजे आपण आता दुःखातून बाहेर पडण्याचे प्रयत्न ह्याच्याकडे आलो. हा. आणि अशी घटना आपल्याला स्वतःबद्दलचे निष्कर्ष काढायला लावते, कारण आपण तसा विचार करतो. हम्म. दुसऱ्यांबद्दलचे निष्कर्ष आपण काढतो, कारण आपण तसा विचार करतो. म्हणजे आपले विचार बदलल्याशिवाय ते जे स्टक आहे ते जाईल का? नाही. नाही जाणार ना. जो विचारांमध्ये बदलायला सुरुवात केली होती ती मला आय थिंक हा, तर कंटिन्यू केली पाहिजे. कंटिन्यू करायला हवी, कारण मध्ये मध्ये अशा घडणाऱ्या घटनांच्या वरती तुझं नियंत्रण नाही, माझं नियंत्रण नाही. नाही. पण आपल्याला माहितीये की आपल्याला दुःखाबरोबर नीटपणे राहता आलं पाहिजे. हो. हा, मी तुला कधीतरी असं म्हटलंय का की दुःख काढून टाक, हा, त्याच्या समोर जा हसत हसत आणि सांग की तू गेलास माझ्या आयुष्यातून, मला काही फरक पडला नाही. असं नाही करायचं ना आपल्याला. नाही नाही नाही. हा, आपल्याला आपल्या दुःखाला योग्य ती जागा द्यायची. मग मी जेव्हा असं म्हणतो की दुःखाला योग्य जागा दे, तुझ्या मनात काय येतं? की कदाचित म्हणजे असं माझ्या डोक्यात येतंय की त्या नात्याला ती जागा देणं. बरोबर, त्या नात्याला ती जागा देणं हा एक भाग त्यातला असू शकेल. हां. काय देऊया त्या नात्याला आता जागा आपण आपल्या आयुष्यात? म्हणजे ना, मी असा विचार करू शकेन की ते नातं होतं आणि छान होतं. हा, पण ते एक एक होतं ना, म्हणजे एक ते होतं. त्या त्याच्या तऱ्हेचं नातं, त्या इंटेन्सिटीचं नातं त्यावेळी होतं. हो. आणि आज ते नातं त्या इंटेन्सिटीचं नाहीये. त्यावेळी ते नातं माझ्या भावनिक जीवनामध्ये खूप जवळचं होतं. आज ते नाहीये. हं. ही वस्तुस्थिती झाली. हो, हो. हा, पण आधी आपल्या मनाने काढलेला निष्कर्ष काय होता? स्टक. थांबलेच मी तिथे. बरोबर. कोणी थांबवलं? आता वाटतंय मीच थांबवलं हो मला. ना. हा, आणि आपण स्वतःला थांबवलं म्हणून आपल्याला दुसरे पुढे जाताना दिसले. आपण स्वतःला नसतं थांबवलं ना, येस. तर आपल्याला दोन चालणारी दिसली असते ना. येस. म्हणजे आपण काय शिकतो हं. स्वतःबद्दल पण, आणि हे आपण पुढे नेऊ की आपण स्वतःबद्दल शिकतोय, इतरांबद्दल शिकतोय, हा, जगाबद्दल, आयुष्याबद्दल शिकतोय. तर शिकण्याची एक पद्धत ही दुःखातून सावरताना शिकण्याची आहे. हो. शिकण्याच्या खूप पद्धती आहेत. हा, म्हणजे दुःख आलं तरच शिकायचं असा काही रूल नाहीये. हा, पण दुःखातून शिकायचं ही एक पद्धत आहे. त्या पद्धतीने आपण शिकतोय ना. आणि तू जसं म्हणालीस तसं ते नातं त्यावेळेला तुला असं वाटत होतं की ते नातं म्हणजेच तुझं संपूर्ण आयुष्य आहे. हो. पण आता आपण म्हणतोय की ते नातं त्यावेळी सुद्धा तुझ्या आयुष्याचा एक फार महत्वाचा भाग होतं. ते एक म्हणूनच त्या नात्याचा आजचा अभाव सुद्धा तुझ्या आयुष्यातल्या एका भागावरती परिणाम करून गेलाय. अगदी. आणि त्याच्याशिवाय बाकीचे भाग तर आहेतच ना. हा, त्याच्याशिवाय बाकीचे भाग तर आहेतच ना. त्याच्याकडे आता आपण बघूया. येस. मला असं वाटतं आय विल क्लासिफाय इट ॲज माइंडफुलनेस बेस्ड. पण मी असं म्हणतोय याचं कारण माइंडफुल हा शब्द कधीच वापरला गेला नाही आहे. परंतु सगळी जी प्रवास आहे आणि ती प्रगती आहे ती सेल्फ अवेअरनेसची आहे. प्रत्येक मुद्द्यावरती किंवा प्रत्येक छोट्या छोट्या पॉजवरती जेव्हा आनंद बोलत होता आणि ती मुलगी क्षणभर अगदी थांबत होती आणि परत थांबून परत पुढे चाललेलं होतं, त्या प्रत्येक पॉजमध्ये इन्साईट होती. इन्साईट अबाउट सेल्फ अवेअरनेस, की मी कोण आहे आणि काय चाललं आहे, माझ्या मनात काय चाललं आहे,
काय घडतंय माझ्या मनात. म्हणजे माझ्या मनात जे घडतंय ते भावनिक पातळीवरती आहे, वैचारिक पातळीवरती आहे आणि त्यातनं मला माझं जे वर्तन बदललेलं आहे त्या बाबतीत होतं आहे. आणखी एक माझी पातळी आहे ती म्हणजे माझ्यातली ऊर्जा. ज्या प्रकारे ती मुलगी येऊन बसली आणि तिच्या चेहऱ्यावरचे जसे हावभाव बदलत होते ह्याच्यावरनं आपल्याला तिच्यामधली स्पिरिच्युअल चेंज दिसत होता. म्हणजे तिच्यामधला जे आत्मिक जाणीव आहे तिची, ऊर्जेची जाणीव आहे तिची बदलत चालली होती. म्हणून मी त्याला माइंडफुलनेस बेस्ड म्हणतो. आणि त्याच्यामुळे शी इज वॉकिंग इन ॲज अ पर्सन अँड वॉकिंग आउट ॲज अ मोर अवेअर पर्सन. आणि अवेअरनेस ही गोष्ट शिकणं आहे. अशी वरनं खाली पडली आणि मी पकडली सेल्फ अवेअरनेस असं नाही आहे. इट्स अ सीड आहे आणि ते हळूहळू डेव्हलप होत चाललेलं आहे. आणि ते REBT चांगल्या प्रकारे करू शकतं, पर्टिक्युलरली MB माइंडफुलनेस बेस्ड. कारण नाहीतर ती थोडीशी ड्राय प्रोसेस होती, जी सुकी होती. ती एखादी वाळत टाकलेल्या गोष्टी आहेत त्या सुकल्या, आता चला काढा, वाळवण निघालं, असं न होता इट बिकम्स अ व्हेरी व्हायब्रंट, व्हेरी लाईव्हली एक्सपिरियन्स. कारण तो सेल्फ एन्क्वायरीमध्ये, सेल्फ डिस्कवरीमध्ये आणि सेल्फ अवेअरनेसकडे आपल्याला हळूहळू घेऊन जात असतो. आणि याच्यामध्ये रोल खूप चांगला डिफाईन झाला थेरपिस्टचा. तो प्रश्न विचारणारा आहे आणि उत्तराकडे हळूहळू नेणारा आहे. तो इट्स नॉट लीडिंग, इट्स प्रोबिंग इन द राईट डिरेक्शन. तो काउन्सिलर हा प्रोब करत असतो, असं हळूहळू बघत असतो, अरे इथे आहे का, तिथे आहे का, तिथे आहे का, असं म्हणून तो लीड, अशा प्रकारे पेशंट लीड होतो, आपण लीड करत नाही. हे खूप छान प्रकारे झालेलं. थोडा ह्युमर पण होता किंचित. एक स्लाईट एक वाक्य होतं, मी दुःखाबद्दलचे, कोणीच नाही, तू पण नाही, मी पण नाही, असं एक टिंज असतं, एक किंचितशी छटा असते सेल्फ डिस्क्लोजरची. ती ॲट अ स्पिरिच्युअल लेवल आहे की कोणीच सगळेच दुःखी होत आपण असे. तर ते खूप मला त्यातलं आवडलं. आणि दॅट शोज द व्हायब्रंट नेचर ऑफ द प्रोसेस. इतकी ती लाईव्हली व्हायब्रंट आहे. इट्स लाईक, मला असं वाटतं की कधी कधी तुम्ही हळूहळू, इट्स लाईक यू आर डान्सिंग, यू आर डान्सिंग विथ द क्लायंट, यू आर डान्सिंग विथ द क्लायंट. देर इज अ रिदम, देर इज लय, त्याच्यामध्ये स्पीड वाढतो, कमी होतो, जास्त होतो, ट्युनिंग होतं आणि मस्त मस्त. काउन्सिलरला वाटतं की क्या मजा आया, क्या मजा आया. आणि यू आर ट्रस्टिंग द क्लायंट की दे नो द स्टेप्स. मला शिकवायची गरज नाही, इट्स गोइंग टू कम फ्रॉम इनसाइड. म्हणजे तो जो विश्वास आहे क्लायंटवरचा की तिच्या आतल्या शक्तीच फक्त मी जागरूक करतोय. आपण ट्रिव्हिअलाइज केलं नाही अजिबात, विच वॉज ग्रेट. म्हणजे तिचा ब्रेकअप कधीच ट्रिव्हिअलाइज केला नाही की काय, व्हॉट वॉज इट, ठीक आहे, और एक बहुत मछलियाँ आहे समुंदर में, असं काही कुठे बोलणं आलं नाही. आणि रिफ्लेक्शन खूप छान. म्हणजे तिचा टोन जो पहिल्यांदा ती कशी म्हणाली की आय एम स्टक, म्हणजे तो स्टक शब्द, त्याचं रिफ्लेक्शन, त्याचं मिररिंग. आणि नंतरसुद्धा ना, जेव्हा ती काही चांगल्या असर्टिव्ह जेव्हा वाक्य बोलली, ते पण तेवढ्याच स्ट्रॉंगली रिपीट करणं. ऑल दिस, ॲज ही राईटली सेड, यू आर ओनली शोईंग हर दॅट यू हॅव इट ऑल. मी फक्त ते रिफ्लेक्ट करून तुला दाखवतोय की ते तुझ्याकडे आहे. एक आणखीन असं सांगावं असं वाटलं की एक ना, म्हणजे व्हॉट यू सेड, देयर वॉज अ हिंट, लाईक यू सेड की आपण दोघं दुःखी. तसं तो जो एक छोटासा हिंट होता की मी असं नाही म्हणत की काय यार, मतलब ठीक आहे, वी ब्रोक अप, नो लॉस टू मी. इट वॉज अन ऑफरिंग. वन डे यू मे थिंक लाईक दॅट की ठीक आहे ना. खरं सांगायचं ना तर माझ्या डोक्यात मी नेहमी, लाईक आय सेड, 3 चेस गेम्स अहेड. आय वूड लाईक हर टू थिंक की इट इज हिज लॉस. बावळट माणूस आहे, ती मुलगी छान, पण मी नाही ना त्याच्याबरोबर. आय वूड लाईक हर टू थिंक दॅट. आणि सो आय वॉन्ट टू रिप्लेस दॅट रिग्रेट विथ प्राईड. नुसतं रिग्रेट काढून टाकणं हा माझा गोल नाही आहे. आय वॉन्ट टू रिप्लेस इट विथ प्राईड. आणि मग IPHमध्ये आपण जे करतो की वी यूज फिल्म्स, त्यामुळे फिल्म फेस्टिवलमध्ये पण आपण ह्या थीम्स हायलाईट करतो. तशी माझ्या डोक्यात लगेच आली इजाजत.
त्यातला जो लास्ट सीन आहे ना, की तो शशी कपूर रेखाला घेऊन जातोय आणि त्याच्या चेहऱ्यात आहे की काय बावळट माणूस नसीर, इतकी छान बायको गमावली. यु नो, आय वुड हॅव आस्क्ड हर टू गो होम अँड सी इजाजत. थँक्यू. आय थिंक दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आणि मला तू जो विनोदाचा भाग म्हणालास, अर्थात हे काहीच रिहर्स केलेलं नाही आहे, हे आत्ताच्या आत्ता आलेलं आहे सगळं. तर मी जेव्हा तिला म्हणालो ना की मग तुला 2 माणसं चालताना दिसतील, तर तो जो भाग होता, तर तो मला नंतर छान वाटला की अरे वा, म्हणजे आता. आणि तिचा चेहरा लगेच बदलला. हां, की आधी ना तो चालतोय आणि मी स्टक आहे आणि 2 माणसं चालताना दिसतील. तो छान होता भाग आला असं मला वाटलं. नंतर त्या प्रोसेसमधून बाहेर कसं असतं, आपण प्रोसेसमधून जात असतो काउन्सिलिंगच्या, आणि त्याच वेळेला आपण तो प्रोसेस निहाळत असतो. तर मला वाटतं तो काउन्सिलिंगमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की यू आर ॲट द सेम टाईम इन द प्रोसेस अँड यू आर ऑब्झर्विंग द प्रोसेस ॲट द सेम टाईम ॲज अन आउटसाइडर. आणि त्याचं परत आपण डॉक्युमेंटेशन करणं फार महत्त्वाचं आहे, कारण आपण 5 सेशन्स नंतर विसरू की हे आपलं घडलं होतं. सो इफ यू हॅव दॅट इन युअर नोट्स, यू विल यूज दॅट थिएटर. राईट राईट राईट. आम्ही त्याला एक असं म्हणतो की नृत्य करत असताना, म्हणजे ज्याला आपण पाश्चिमात्य नृत्य करत असताना, ते जी पार्टनर फिरत असतात, त्यांच्या ज्या स्टेप्स असतात त्यांना माहिती असतात की उजवा पाय तुझा, माझा डावा पाय, किंवा डावा पाय आणि उजवा पाय, असं हे चाललेलं असतं. आणि ते इतके त्याच्यात मशगूल असतात की त्या रिदममध्ये ते फिरत असतात. परंतु गॅलरीमधनं बघणारा माणूस असतो ना, त्याला त्यांच्या मनात काय चाललेलं कळत नाही. त्याला तो रिदम दिसतो, त्याला तो पॅटर्न दिसतो. आणि काउन्सिलिंगमध्ये, थेरपीमध्ये देर इज अ पॅटर्न जो आपण जगत असतो आणि तो क्लायंटमध्ये जगायला लावत असतो, पण तो पॅटर्न आपल्याला दिसतो. मॅडम म्हणाले त्याप्रमाणे की तुम्ही ते बघत असता पण करत पण असता, बघत असता आणि करत असता. तो जो पॅटर्न आपल्याला जिसको पॅटर्न मिल गया ना, उसका बेड़ा पार. क्या बात है.